नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद सुरू झालाय। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांनी निधी दिला। अजित पवारांचे उमेदवार आभा पांडे यांनी हे विधान केलेलं आहे। तर नागपुरातील लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत असं आभा पांडे म्हणतात। भाजपचा गड असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार सुरू आहे। प्रचाराने वेग धरलेला आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता। राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवार आहेत आभाताई पांडे, मोठ्या प्रमाणात मतं मागतायत आणि लाडक्या बहिणी खूप प्रमाणात मागे दिसून राहिलेल्या आहेत। बघा, माझ्या सोबत पण लाडक्या बहिणी तुम्हाला दिसत आहेत आणि या प्रभागाच्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत ते आमच्या पाठीशी असणार, कारण त्याला एक मात्र कारण असं आहे की लाडकी बहीण ही योजना सुरू ज्यांनी केली ते आमचे नेते, राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुरू केलेली आहे। त्याला जो निधी लागतो तो निधी देण्याचा काम आमचे वित्तमंत्री, आमचे नेते अजितदादा पवार करत आहेत। म्हणून प्रभागाच्या सर्व लाडक्या बहिणी ह्या आमच्या पाठीशी असणार आणि घड्याळाला मत देणार पूर्ण पॅनलला। काय सांगता, गेल्या वेळी तुम्ही काँग्रेसकडनं होते, यावेळेस तिकीट नाकारली राष्ट्रवादी। तिकीट जरी नाकारली तरी जनता माझ्यासोबत आहे आणि सगळ्यांनी म्हटलं जनतेने की तू आभाताईकडे गेले पूर्ण जनता, आणि आभाताईचा मला फोन आला की पूर्ण तुझे लोक माझ्याकडे येऊन राहिले की नितीनला तुम्ही आपल्या पॅनलमध्ये घ्या आणि निवडून आणा। या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडे दिसून राहिलेल्या आहेत। काय सांगाल, कोण कोण काय सांगाल? इथे आज तुम्ही प्रचारात उतरलेला आहात। आमची हीच इच्छा आहे की सगळ्यांनी आपला मत घडीला द्यावा आणि घडी ही विजय 16 तारखेला होणार आहे आणि सगळ्यांना ही घोषणा माहित पडेल की घडी निवडून आली आहे। लाडक्या बहिणीचा फायदा होईल या फायदा हो। आणि आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। तसेच आमचे नितीन दादा आणि आमचे ठाकरे दादा यांच्याही पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत उभे राहणार आहोत। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।